या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत व्हेरियस इफेक्ट्स, जे काही ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये जे काही इफेक्ट्स होतात लाईन मध्ये, ते आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपला स्किन इफेक्ट. ठीक आहे, फर्स्ट जो आहे स्किन इफेक्ट. ठीक है, तो बिफोर स्टार्टिंग दैट स्किन इफेक्ट, सपोज एक कंडक्टर है. ठीक है, हा कंडक्टर आहे आणि हा सेकंड कंडक्टर आहे. ठीक आहे, दोन कंडक्टर आहे त्याच्यामध्ये, कंडक्टर ए आणि कंडक्टर बी. सो मी काय केलं, फर्स्ट कंडक्टर मधनं डीसी सप्लाय पास केला. ठीक, फर्स्ट कंडक्टर मधनं काय केलं, डीसी पास केलं आणि सेकंड कंडक्टर मधनं काय पास केलं, एसी सप्लाय, दॅट इज अल्टरनेटिंग करंट पास केलं. ठीक आहे, तर फर्स्ट तुमचा डीसी सप्लाय पास केल्यानंतर तुमच्या कंडक्टर किंवा डीसी सप्लायची प्रॉपर्टी असते, हा जो करंट आहे डीसी करंट यातनं पास होणार आहे. सपोज हा तुमचा इनवर्ड म्हणजे कंडक्टरच्या आतमध्ये फ्लो होतोय. ठीक आहे, हा इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो इन केस ऑफ डीसी. जर एक त्याच कंडक्टर सेम मटेरियलचा कंडक्टर ए आहे, सेम साइज सेम क्रॉस सेक्शनल एरिया, सेम कंडक्टर सेम मटेरियलचा आहे, सेम साइज क्रॉस सेक्शन एरिया दोन्हीचं सेम आहे. आता फर्स्ट कंडक्टर मधनं जर एसी डीसी पास केल्यानंतर तुमचा जो करंट आहे त्या कंडक्टर मध्ये तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. काय होतो, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो इन केस ऑफ डीसी. जर डीसी सप्लाय पास केला तर सगळ्या पूर्ण कंडक्टर मधनं जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्यातनं करंट जो आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो किंवा इक्वली फ्लो होतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. देन इफ सेम कंडक्टर घेतला, त्यातनं एसी करंट पास केला मी. ठीक आहे, तो एसी करंट पास केला. एसी करंट पास केल्यामुळे काय होतं, जर कंडक्टरचा आउटर सरफेस आहे, हा जो आउटर सरफेस आहे त्यातनं मॅक्सिमम करंट फ्लो होतो. हा जो आउटर सरफेस आहे त्यातनं करंट फ्लो होतोय. ठीक आहे, इन केस ऑफ एसी, जर एसी पास केला तर कंडक्टरच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होतो आणि हा जो इनर सरफेस मधनं कोणताच करंट फ्लो होत नाही. दॅट्स व्हाय मी म्हणू शकता नो करंट. ठीक आहे, त्या आतमधल्या सरफेस मधनं कोणताच करंट फ्लो होत नाही. ठीक आहे, विच इज नथिंग बट स्किन इफेक्ट. स्किन इफेक्ट म्हणजे काय, जर एखाद्या कंडक्टरला आपण एसी सप्लाय अप्लाय केला किंवा एसी सप्लाय पास केला, दॅट आउटर सरफेस मधनं, त्या कंडक्टरच्या आउटर सरफेस मधनं जो करंट फ्लो होतो, विच इज नथिंग बट युअर स्किन इफेक्ट. प्रॉपर्टी ऑफ दॅट एसी सप्लाय ड्यू टू विच current flow through the outer surface of the conductor, which is known as your skin effect. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल. So we'll see point by point. ठीक आहे, when DC current passes through the conductor, a current is uniformly distributed across the cross section area of the conductor. Already तुम्हाला सांगितलंय. Then but when AC current passes through the conductor, current is not uniformly distributed, ठीक आहे, across the cross section area of the conductor, but the portion of the conductor near the surface, म्हणजे कंडक्टरच्या सरफेसच्या जवळ तुमचा टोटल करंट फ्लो होतो, which carry total current. This phenomena is known as your skin effect. ठीक आहे, या फिनॉमिनालाच बोलता तुम्ही स्किन इफेक्ट. म्हणजे आउटर एसी पास केल्यानंतर आउटर सरफेस मधनं जो टोटल करंट फ्लो होतो, विच इज नथिंग बट, म्हणजे कंडक्टरच्या स्किन मधून करंट फ्लो होतो. जसे आपली बॉडीची स्किन आहे, सेम तुमच्या कंडक्टरची स्किन अज्युम केलेली आहे, म्हणजे हा जो आउटर पोर्शन आहे यातनं जो करंट फ्लो होतो, विच इज नथिंग बट युअर स्किन इफेक्ट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. देन हे ऑलरेडी डिस्कस केलंय तुम्हाला. ठीक आहे, हा जो कंडक्टर आहे हा त्याच्या आउटर बॉडी मधनं ऍज कम्पेअर टू इनर, जो
सेंटर पोर्शन आहे त्यातनं करंट फ्लो होत नाही, आउटर पोर्शन मधनं करंट फ्लो होतं, विच इज नथिंग बट युअर स्किन इफेक्ट. ठीक आहे. आता हे कशामुळे होतं, रिझन काय याचं? ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, कंडक्टर तर सेम आहे, सगळ्या पोर्शन मधून सेम करंट फ्लो व्हायला पाहिजे, पण याचं रिझन असं आहे की तुमच्या कंडक्टरचा काहीतरी सेल्फ इंडक्टन्स असतो किंवा इंडक्टन्स असतो. म्हणजे इंडक्टन्स म्हणजे काय, जो की तुमच्या रेट ऑफ चेंज ऑफ करंटला अपोज करत असतो. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ करंटला अपोज करत असतो. फॉर एक्झाम्पल, इथे तुमचा सेंट्रल पॉइंटला काहीतरी इंडक्टन्स असेल, या सरफेसला काहीतरी इंडक्टन्स असेल, ऍज कम्पेअर टू दिस सेंटर पॉइंट, या सरफेसचा इंडक्टन्स कमी असतो. सरफेसचा इंडक्टन्स कमी असतो म्हणजेच काय, अपोजिशन कमी असतं करंटला. ठीक आहे. अपोजिशन कमी म्हणजे त्यातनं जास्त करंट फ्लो होणार आहे. या सेंट्रल पॉइंटला तुमचं इंडक्टन्स जास्त असतो म्हणजेच तुमचं अपोजिशन, त्या रेट ऑफ चेंज ऑफ करंटला अपोजिशन जास्त असतं. अपोजिशन जास्त म्हणजेच काय, तुमचं करंट कमी फ्लो होणार आहे किंवा करंट फ्लो होणार आहे का याच्यामध्ये नाही. करंट अपोज करणारे या पोर्शन मध्ये, इंडक्टन्स अपोज करणारे करंटला या पोर्शन मध्ये. दॅट्स वाय तुमचा जो करंट आहे एसी मध्ये, जो कंडक्टर मधला करंट आहे तो आउटर सरफेस मधनं फ्लो होतो, जिथे तुमचं कमी अपोजिशन असतं. ठीक आहे. विच इज ड्यू टू द इंडक्टन्स ऑफ दॅट कंडक्टर. कंडक्टरचा जो इंडक्टन्स असेल तो आउटर सरफेसला कमी अपोजिशन असतो आणि इनर सरफेस मध्ये इंडक्टन्स जास्त असतो, म्हणजे तिथे सेंटर पॉइंटला अपोजिशन जास्त असल्यामुळे तुमचा करंट फ्लो होत नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये याचा एक डिसएडव्हान्टेज आहे, ड्यू टू दिस इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर रिड्युसेस. इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया म्हणजेच काय, तो तुमचा करंट हा पूर्ण कंडक्टर मधनं फ्लो न होता एक काही पोर्शन मधून फ्लो होतो. आणि जो क्रॉस सेक्शन एरिया आहे, इफेक्टिव्ह म्हणजे काय, ऍट ऍक्च्युअल जेवढा क्रॉस सेक्शन मधून करंट फ्लो व्हायला पाहिजे तेवढ्या क्रॉस सेक्शन मधून तुमचा करंट फ्लो होत नाही. म्हणजे त्यामुळे काय होतं, तुमचा जो इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया आहे तो रिड्यूस होतो. ठीक आहे. आता क्रॉस सेक्शन एरिया रिड्यूस झाल्यामुळे तुमचं करंट इन्क्रीज होणार आहे, त्याच्यामुळे लॉसेस वाढणार आहेत. ते आपण वन बाय वन बघणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. देन फॅक्टर ऑन विच युअर स्किन इफेक्ट डिपेंड. ठीक आहे. कोणकोणत्या फॅक्टर वरती स्किन इफेक्ट डिपेंड आहे त्याच्यामध्ये फर्स्ट वन बाय वन स्टडी करूया आपण. फर्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. फर्स्ट आहे frequency. Your skin effect directly proportional to the frequency. Directly proportional nothing but as frequency increases your skin effect will also increases. आता फ्रिक्वेन्सी आपली नॉर्मली फ्रिक्वेन्सी आहे इंडियामधली 50 हर्ट्ज प्लस मायनस 5% चा टॉलरन्स आहे. ठीक आहे. ठीक आहे. देन जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली अप टू 60 हर्ट्ज केली तर ट्रान्समिशन लाईन मध्ये जो स्किन इफेक्ट होणार आहे दॅट विल ऑल्सो इन्क्रीजेस. जो स्किन इफेक्ट आहे तो फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे फ्रिक्वेन्सी ज्या प्रोपोर्शनल मध्ये इन्क्रीज होते त्या प्रोपोर्शनल मध्ये तुमचा स्किन इफेक्ट इन्क्रीज होणार आहे. स्किन इफेक्ट हा तुमचा एक टाइपचा लॉस आहे. परत एकदा सांगतो, स्किन इफेक्ट तुमचा लॉस आहे ट्रान्समिशन लाईन मध्ये. ठीक आहे. देन डायमीटर सेकंड पॅरामीटर आहे, डायमीटर वरती कसा डिपेंड आहे. ठीक आहे. विच इज ऑल्सो डायरेक्टली proportional to diameter. Skin effect is also directly proportional to diameter. म्हणजे डायमीटर इन्क्रीज केला तर फॉर एक्झाम्पल सपोज हा एक कंडक्टर घेतला, काहीतरी त्याचा डायमीटर आहे. ठीक आहे. देन त्याचं डायमीटर इन्क्रीज केलं मी सपोज कंडक्टरचा, देन आणखी इन्क्रीज केला. आता याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन करू शकता. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही फर्स्ट मध्ये, आता स्किन इफेक्ट काय सांगितलं, आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होणार आहे आणि इनर सरफेस मधनं जो इनर सरफेसचा एरिया कमी असणार आहे त्यातनं नो करंट फ्लो होणार, म्हणजे झिरो करंट फ्लो होणार आहे. आणि जर डायमीटर वाढला तर डायमीटर वाढल्यामुळे तुमचा स्किन इफेक्ट काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे. स्किन इफेक्ट वाढला म्हणजे काय, तुमचा जो इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया आहे तो आणखी रिड्यूस झाला. तो इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया आहे तो रिड्यूस झाला. दॅट मीन्स डायमीटर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्किन इफेक्ट. म्हणजे डायमीटर इन्क्रीज केला, स्किन इफेक्ट ऑल्सो इन्क्रीज झाला. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये शेप ऑफ वायर. ठीक आहे. वायर किंवा कंडक्टरचा जो शेप आहे, फॉर एक्झाम्पल इन्स्टेड ऑफ सॉलिड कंडक्टर. आता सॉलिड कंडक्टर म्हणजे काय, मी काय केलं, सिम्पली एकच कंडक्टर यूज केला. ठीक आहे. मी सिम्पली काय केलं, एकच कंडक्टर यूज केला.
याच्यामध्ये स्किन इफेक्ट जास्त असणार आहे ऍज कम्पेअर टू स्टँडर्ड कंडक्टर. स्टँडर्ड नथिंग बट, आता स्टँडर्ड म्हणजे काय इथे बघू शकता, नॉट स्टँडर्ड, इट्स स्टँडर्ड, STRANDD, स्टँडर्ड. आता स्टँडर्ड म्हणजे काय सांगतो, सपोज हा जो कंडक्टर आहे त्याला नंबर ऑफ स्टँड मध्ये डिवाइड केलेला आहे. नंबर ऑफ स्टँड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये असे नंबर ऑफ कंडक्टर्स यूज केलेले आहेत. ठीक आहे, एकच कंडक्टर, सिंगल कंडक्टर यूज न करता नंबर ऑफ कंडक्टर्स किंवा नंबर ऑफ स्ट्रँड्स याच्यामध्ये यूज केलेले. एक कंडक्टर तुमचा नंबर ऑफ स्टँड पासून बनवलेला आहे. ठीक आहे, हे सेम क्रॉस सेक्शन एरियाचे स्टँड्स असतात. बघितलं असेल तुम्ही वायर मध्ये नंबर ऑफ स्टँडर्ड वायर म्हणजे काय, एक सिंगल कंडक्टर न यूज करता, सिंगल वायर न यूज करता आपण काय करतो, नंबर ऑफ क्रॉस सेक्शन एरिया किंवा नंबर ऑफ स्टँड यूज करतो, याला बोलतात स्टँडर्ड कंडक्टर. आता याचा ऍडव्हान्टेज काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे स्टँडर्ड कंडक्टर. आता सिंगल कंडक्टर यूज केल्यामुळे काय होतं, हा जो तुमचा क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होतो, म्हणजे स्किन इफेक्ट याच्यामध्ये जास्त असतो. ठीक आहे, सेम आता ह्याच्यामध्ये स्किन इफेक्ट असतो बट इंडिव्हिज्युअल कंडक्टरच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होतो. आता हा कंडक्टर सपोज हा छोटावाला अझ्युम केला, त्याच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होणार आहे. हा जो अझ्युम केला सेकंड वाला, याच्या आउटर मधनं करंट फ्लो होणार आहे. याच्या प्रत्येकाच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होणार आहे, तो स्टँड आहे. आणि तुमचा स्किन इफेक्ट या केसमध्ये रिड्यूस केला जातो विथ द हेल्प ऑफ दिस स्टँडर्ड कंडक्टर. म्हणजे प्रत्येक कंडक्टरच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होतो. बाय युझिंग स्टँडर्ड कंडक्टर यू कॅन रिड्यूस द स्किन इफेक्ट. या केसमध्ये आपण स्किन इफेक्ट रिड्यूस करू शकतो इन्स्टेड ऑफ सॉलिड कंडक्टर. म्हणजे एकच कंडक्टर यूज न करता आपण नंबर ऑफ कंडक्टर एका बंडल किंवा स्टँड करून यूज केले जातात, विच इज नथिंग बट युअर स्टँडर्ड कंडक्टर इन ऑर्डर टू रिड्यूस स्किन इफेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे नेचर ऑफ मटेरियल. ठीक आहे, मटेरियल नेचर कसं आहे त्याच्यावर डिपेंड. आता नेचर ऑफ मटेरियल म्हणजे काय, डिपेंड्स ऑन युअर कंडक्टर मटेरियल. ठीक आहे, म्हणजे कोणत्या टाईपचं मटेरियल यूज केलंय, कॉपर यूज केलंय, अल्युमिनियम यूज केलंय, त्याच्यावरती तुमचा स्किन इफेक्ट डिपेंड आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे त्याचा इफेक्ट काय होता ते आधी बघायचं आहे. अगोदर मटेरियल बघा. ठीक आहे, मटेरियल टू मटेरियल तुमचा स्किन इफेक्ट व्हॅरी होतो. इट विल व्हॅरी डिपेंडिंग ऑन द मटेरियल. फॉर एक्झाम्पल जर कॉपर यूज केलं इट विल डिफरंट, अल्युमिनियम यूज केलं, ऑब्व्हियसली अल्युमिनियम मध्ये तुमचं लॉसेस जास्त असतात. ठीक आहे, अल्युमिनियम मध्ये लॉसेस जास्त असतात बट कॉस्ट काय असते अल्युमिनियमची, खूप कमी असते ऍज कम्पेअर टू युअर कॉपर. ठीक आहे, म्हणजे 90% आपण अल्युमिनियम यूज करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याचा इफेक्ट काय होतो. ठीक आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ स्किन इफेक्ट. इफेक्ट ऑफ स्किन इफेक्ट, त्याचा इफेक्ट काय होतो ते आपल्याला बघायचं याच्यामध्ये. ठीक आहे, फर्स्ट आहे जर स्किन इफेक्ट इन्क्रीज झाला किंवा स्किन इफेक्ट असला ट्रान्समिशन लाईन मध्ये, तर इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया, तुम्हाला आधीच सांगितलं इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया कसा रिड्यूस होतो. आर चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए. ठीक आहे, रो एल अपॉन ए. आता याच्यामध्ये तुमचा रेझिस्टन्स इन्क्रीज होतोय. आता सपोज तुम्हाला सांगितलं होतं कंडक्टरचा क्रॉस सेक्शन एरिया आहे ठीक आहे, सो सपोज दिस इज कंडक्टर. ठीक आहे, हा कंडक्टर आहे, याच्यामध्ये एसी करंट पास केला, स्किन इफेक्ट दिसतोय, आउटर सरफेस मधनं करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला, या पूर्ण सरफेस मधनं करंट फ्लो होत आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा जो एरिया आहे, ठीक आहे, क्रॉस सेक्शन एरिया काय होतोय, या एरियाचा रेझिस्टन्स खूप जास्त आहे. रेझिस्टन्स जास्त म्हणजे याचा अपोजिशन जास्त, इंडक्टन्स जास्त आहे, थोडक्यात अपोजिशन जास्त आहे कॅन्सर. ठीक आहे, अपोजिशन जास्त आहे, अपोजिशन जास्त इन्क्रीज केलं, आर इन्क्रीज झाला, आणि हा तुमचा त्या प्रोपोर्शन मध्ये हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. दॅट्स वाय तुमचा काय झाला, इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया डिक्रीज झाला. किंवा याला अपोजिट म्हणू शकता, जर तुमचा इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया डिक्रीज झाला तर तुमचा अपोजिशन काय होणार आहे,
इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. द इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर रिड्युसेस, दॅट इज आपल्याकडे फॉर्म्युला आहे रेझिस्टन्स ऑफ द कंडक्टर इक्वल्स टू आर इक्वल्स टू रो एल अपॉन ए, दॅट इज रेझिस्टन्स इन्क्रीजेस. आता रेझिस्टन्स इन्क्रीज झाला, आता रेझिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे तुमचे लॉसेस काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहेत. आता लॉसेस कोणते आपण बघितलं होतं, आय स्क्वेअर आर लॉसेस विच इज नथिंग बट कॉपर लॉस. ठीक आहे. आय स्क्वेअर आर लॉसला आपण म्हणतो कॉपर लॉस. ठीक आहे. तर तुमच्या कंडक्टर मध्ये आय स्क्वेअर लॉस काय होणार आहेत, इन्क्रीज होणार आहे ऍज रेझिस्टन्स इन्क्रीजेस. आणखी जर रेझिस्टन्स इन्क्रीज झाला तर व्होल्टेज ड्रॉप म्हणजे आय इंटू आय आर ड्रॉप आपण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, विच इज नथिंग बट युअर व्होल्टेज ड्रॉप विच ऑल्सो इन्क्रीजेस. आता व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज झाला म्हणजेच काय, तुमचं रेग्युलेशन काय झालं, इफेक्ट झालं, रेग्युलेशन पुअर झालं. ठीक आहे. यू कॅन से रेग्युलेशन गेट पुअर, रिड्यूस म्हणू शकत नाही पण तुम्ही रेग्युलेशन पुअर म्हणू शकता. ठीक आहे. इट विल बिकम पुअर. तर रेग्युलेशन कमी झालं, पुअर झालं म्हणजेच काय, इफिशियन्सी गेट रिड्युसेस, लॉसेस वाढले त्यामुळे तुमची इफिशियन्सी काय झाली, कमी झाली. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? Yes, sir. Then methods to reduce skin effect. There are various methods. ठीक आहे. फर्स्ट इज युअर स्टँडर्ड कंडक्टर, ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. स्टँडर्ड कंडक्टर यूज करून म्हणजे सिंगल सॉलिड कंडक्टर न यूज करता, आपण सॉलिड म्हणजे काय, एकच कंडक्टर यूज करतो नॉर्मली, त्या केसमध्ये तुमचा स्किन इफेक्ट जास्त असतो. इन्स्टेड ऑफ सॉलिड कंडक्टर यू हॅव टू यूज स्टँडर्ड कंडक्टर, म्हणजे जे काही नंबर ऑफ क्रॉस सेक्शन एरियाचे स्टँड्स असतात, बाय कंबाईन दॅट स्टँड एक स्टँडर्ड कंडक्टर बनवायचा आणि त्याला रिप्लेस करायचं, सॉलिड कंडक्टरला रिप्लेस करायचं विथ द हेल्प ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. देन युअर स्किन लॉस और स्किन इफेक्ट गेट रिड्युसेस. देन ॲज इफेक्टिव्ह क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द स्टँडर्ड कंडक्टर इज मोर, ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. देन इन्स्टेड ऑफ तीन वायर म्हणजे काय, जे आपण कंडक्टर मध्ये एक कंडक्टिंग 3 वायर यूज करतो. ठीक आहे. त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो, म्हणजे जो सेंट्रल पोर्शन आपण टीन यूज करतो, 3 वायर. ठीक आहे. टीन इज मटेरियल की आपण वायर यूज करतो, त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त असतो. रेजिस्टन्स जास्त, तुम्हाला माहिती आहे, लॉसेस जास्त असतात, इफिशियन्सी काय होते, कमी होते. ठीक आहे. त्याला आपण अवॉइड करायचं. 3 वायर जी आपण यूज करतो दॅट यू हॅव टू अवॉइड. आपण ट्युब्युलर कंडक्टर यूज करू शकतो. ठीक आहे. ट्युब्युलर कंडक्टर म्हणजे काय, जसे तुमचे पाईप असतात, पाईप आतमध्ये गॅप असतो आणि आउटर सरफेसनं, आता स्किन इफेक्ट म्हणजे काय, तुमच्या आउटर सरफेस मधनं करंट फ्लो होतोय. ठीक आहे. आता इथे तुम्ही पाईप यूज करू शकता, बट हे तुमचं प्रॅक्टिकल नाही आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकली यू कॅन्ट यूज हॉलो कंडक्टर, याला हॉलो कंडक्टर सुद्धा म्हणतात. ठीक आहे. या टाइप मध्ये तुमचे पाईप्स असतात थोडक्यात. ठीक आहे. हा पाईप आहे जस्ट अज्युम, आणि हा जो आउटर सरफेस आहे त्यातनं आपला करंट फ्लो होणार आहे, आणि हा आतमध्ये रिकामाच असणार, म्हणजे हा विच इज युअर ट्युब्युलर कंडक्टर, म्हणजे ट्यूब लाईक स्ट्रक्चर असणार आहे. आता हा रिड्यूस करू शकतो तुमचा स्किन इफेक्ट, बट हा प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये, म्हणजे प्रॅक्टिकली यूज करतात, बट आपण स्टँडर्ड बेसिक मॅक्सिमम आपण स्टँडर्ड कंडक्टर यूज करतो, स्टँडर्ड किंवा ACSR अल्युमिनियम कंडक्टर. ठीक आहे. अल्युमिनियम स्टील रिइन्फोर्स, ते आपल्याला डिटेलमध्ये परत बघायचं आहे. हा यूज करत नाही, आपण यूज करू शकतो पण करत नाही. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे स्पेशल इन्सुलेटेड कंडक्टर्स कॅन बी यूज फॉर स्पेशल ऍप्लिकेशन्स, म्हणजे इन्सुलेटेड कंडक्टर्स असतात, फॉर एक्झाम्पल त्याला ऍडिशनल इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. जसं तुमचे केबल्स असतात, केबलमध्ये व्हेरियस लेअर असतात, त्या लेअरमध्ये इन्सुलेशन असतं, त्या टाईपमध्ये पण कंडक्टर्स अवेलेबल असतात, बट त्याची कॉस्ट खूप जास्त असते. ठीक आहे. त्या स्पेशली डिझाईन इन्सुलेटेड कंडक्टरची कॉस्ट खूप जास्त असते, बट आपण बेसिकली रेफर करतो स्टँडर्ड कंडक्टर विच इज नथिंग बट युअर ACSR अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स. ठीक आहे. आपण ACSR कंडक्टर ACSR, ठीक आहे, दॅट इज अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे ACSR चं
फुल फॉर्म एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ ACSR? बऱ्याच ठिकाणी विचारला जातो. तुमच्या एमसीक्यू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारला जातो. फुल फॉर्म ऑफ ACSR, अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. ठीक आहे. या सगळीकडे सगळ्या ट्रान्समिशन लाईन मध्ये आपण ACSR वापरतो. ACSR कंडक्टर. ठीक आहे. देन इथपर्यंत क्लिअर असेल. हा होता आपला स्किन इफेक्ट.